नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य MPSC व सर्व स्पर्धासाठी उपयुक्त सामान्य ज्ञान 1000 प्रश्न सिरीजमध्ये पाठ 10वा आज पाहणार आहोत आपण। आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 451 ते 500 टार्गेट MPSC 25/8/2024। चला तर सुरू करूया आपण भाग 10। आज दिनांक आहे 13/8/2024। चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 451 भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले? तर बरोबर उत्तर आहे के. राम मोहन नायडू यांनी मांडलेले आहे। प्रश्न क्रमांक 452 लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक 2024 कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे? तर बरोबर उत्तर आहे 1934 या कायद्याची जागी घेणार आहेत। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 453 RBIच्या अहवालानुसार 2023 मध्ये विदेशातील भारतीयांनी किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवलेले आहेत? तर बरोबर उत्तर आहे 9.6 लाख कोटी मायदेशी पाठवलेले आहेत। प्रश्न क्रमांक 454 महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर बरोबर उत्तर आहे महसूल दिन हा साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 455 महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे? तर बरोबर उत्तर आहे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट साजरा करण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 456 प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? तर बरोबर उत्तर आहे 1983। प्रश्न क्रमांक 457 आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे ले जनरल साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती झालेली आहे। 458 प्रश्न टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 यादीत भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे 2। प्रश्न क्रमांक 459 जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे चीन या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट स्थापना करण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 460 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे? तर बरोबर उत्तर आहे डेमोक्रॅटिक। प्रश्न क्रमांक 461 लडाखमधील सिंकुला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। प्रश्न क्रमांक 462 लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या सिंकुला बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर बरोबर उत्तर आहे 4.1 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 463 माको हायपरसॉनिक मल्टीमिशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बरोबर उत्तर आहे याचं मित्रांनो अमेरिका या देशाने विकसित केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 464 मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग। प्रश्न क्रमांक 465 केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे याचं मधुमेह सन्मानित करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 466 देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे चेन्नई। प्रश्न क्रमांक 467 देशातील पहिला अनाथ वकील कोण ठरले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो यांचं बरोबर उत्तर आहे अश्विन अगवणे हे ठरलेले आहेत। तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 468 जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 1 ते 7 ऑगस्ट। प्रश्न क्रमांक 469 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे याने कोणते पदक जिंकले आहे? तर बरोबर उत्तर आहे कांस्य पदक यांनी जिंकलेले आहे। प्रश्न क्रमांक 470 नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर रायफलमध्ये 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे? तर बरोबर उत्तर आहे क्रमांक 471 किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळालेलं आहे? बरोबर उत्तर आहे 72।
प्रश्न क्रमांक 472 ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील कुसावळे हा खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्र राज्याला कितवा खेळाडू आहे? तर बरोबर उत्तर आहे दुसरा. 73वा प्रश्न आहे, कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाच्या राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? तर बरोबर उत्तर आहे SC आणि ST. प्रश्न क्रमांक 474 सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्य घटनापीठाने अनुसूचित जाती व जमातीच्या वर्गीकरणाचा राज्यघटनात्मक अधिकार आहे असा निर्णय दिला आहे? बरोबर 7. प्रश्न क्रमांक 475 आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे? तर बरोबर उत्तर आहे नित्यानंद रॉय. प्रश्न क्रमांक 276 वर्ल्ड ॲग्रिकल्चर फॉर्मचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. तर प्रश्न क्रमांक 477 कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर बरोबर उत्तर आहे लाओस. प्रश्न क्रमांक 478 वायुसेना अभ्यास तरंग शक्ती 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर बरोबर उत्तर आहे तामिळनाडू आणि राजस्थान. प्रश्न क्रमांक 479 केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर बरोबर उत्तर आहे टोकियो या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 480 केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी यांचे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 481 देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 482 सेवा चॅटबॉट कोणी लॉन्च केले आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे सेबी SEBI. प्रश्न क्रमांक 483 मृदू पवनदास यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे रवांडा. 484वा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड फ्रंट कौन्सिल इंटरनॅशनलकडून वर्ल्ड फ्रंट सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे? तर बरोबर उत्तर आहे काश्मीर. 445वा प्रश्न आहे वर्ल्ड फ्रंट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरले आहे? तर मित्रांनो उत्तर बरोबर आहे 4थे शहर ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 486 देशाच्या GST संकलनात जुलै महिन्यात किती टक्क्याने वाढ झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे 10.3% वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 487 देशाचे GST संकलन जुलै महिन्यात किती लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे? तर बरोबर उत्तर आहे 1.82. प्रश्न क्रमांक 488 भारताच्या दौऱ्यावर आलेले फॉर्म मिन्स चिन्ह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे व्हिएतनाम या देशाचे आहेत. प्रश्न क्रमांक 489 केंद्र सरकारने किती राज्यातील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले आहे? तर बरोबर उत्तर आहे 6. 490वा प्रश्न आहे केंद्र सरकारने पश्चिम घाटाचे किती चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले आहे? बरोबर उत्तर आहे 56,800. 491वा प्रश्न केंद्र सरकारने पश्चिम घाटातील 56,800 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले असून महाराष्ट्रातील किती क्षेत्राचा समावेश आहे? तर बरोबर उत्तर आहे 17,340. 492वा प्रश्न भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा किती वर्षांनी पराभव केलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे 52. 493वा प्रश्न भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा 52 वर्षांनी पराभव केलेला आहे? तर बरोबर ऑस्ट्रेलिया. 494वा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम ठरले आहे? तर बरोबर उत्तर आहे सातारा. मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटल्यास सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. 2 दिवसीय राज्यपाल परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. 496वा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. 497वा प्रश्न आहे ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. प्रश्न क्रमांक 498 वित्त वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत भारत किती लाख टन ॲल्युमिनियमचे उत्पादन झाले आहे? तर बरोबर उत्तर आहे 10.43. प्रश्न क्रमांक 499 ॲल्युमिनियम उत्पादनात जगात कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे चीन. मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि एक लाईक नक्की करा मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बरोबर उत्तर आहे परिमल नाथवानी यांनी लिहिलेले आहे. मित्रांनो
आज आपण 500 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. 500 प्रश्न चॅनलवर आपल्या परिवारात 57 जण आलेले आहेत. असेच प्रेम राहू द्या. पुढचे 500 प्रश्न आपण प्रत्येक भागात 50 प्रश्न घेणार आहोत. नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा. एक लाईक नक्की करा. सर्व प्रश्न गुगलहून घेतलेले आहेत, त्यामुळे चुकून काही चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील 500 प्रश्न